आपल्या सोबत आहेत। दादा काय आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानंतर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? नाही एक आहे त्यांनी पुढे ढकलली पण किती पुढे हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही। म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल म्हणजे नोटिफिकेशन काढावं लागेल 1.5 महिना 2 महिना। तुम्ही उगाच पुढे घेणार असाल तर ते मुलांना पटणार नाही। त्याच्याच बरोबर कृषी सेवा ही जी परीक्षा आहे तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केली पण ट्विट केलं असलं तरी ते किती दिवसात घेणार हे तरी कुठेतरी काहीतरी स्पष्टपणे सांगावं लागेल नोटिफिकेशन काढावं लागेल। आणि तिसरी गोष्ट अशी आहे क आणि ब कंबाईंड याच्याबद्दल काहीतरी सांगा काहीतरी सकारात्मक तुम्ही भूमिका घ्या मगच कदाचित हे विद्यार्थी शांत बसेल असं वाटतं। महत्त्वाचा जो जी मागणी होती अर्थात कृषीच्या जागांच्या संदर्भातले त्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला दिसत नाही। कृषी सेवाच्या बद्दल 2 दिवसापूर्वी त्यांनी ट्विट केलं की आम्ही पुढे घेऊ पण ती कधी घेणार कशी घेणार किती करणार हे अजून सांगितलेलं नाही। पण तुम्ही नोटिफिकेशन काढणार का मग मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा की आम्ही पुढच्या 10 दिवसांमध्ये काढतोय हे तरी कुठेतरी सांगा। दुसरं कंबाईनबद्दल अजून काही संभ्रम केलेला नाही। कंबाईनबद्दल सुद्धा तुम्ही काय करणार आहात पुढच्या 10 दिवसांमध्ये आम्ही नोटिफिकेशन काढू ॲड काढू हे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक TV समोर येऊन आता सांगण्याची जरूरत आहे। आणि त्याच्याचबरोबर हे जे काही नोटिफिकेशन काढले नाहीतर जी ट्विट केली किती पुढे ढकलतं हे थोडं कुठेतरी सांगावं लागेल। पण मग आता पुढे नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या आंदोलकांची विद्यार्थ्यांची नेमकी आता पुढची भूमिका काय? आता ट्विटवर सगळ्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे पण आता येतंय काय ह्याचा एक अभ्यास करावा लागेल। तो पुढच्या अर्धा तासात 1 तासात होईल आणि मग निर्णय जे विद्यार्थी घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ। रुपाली पाटील आपल्या सोबत आहे। काय आता जो निर्णय झालेला आहे आयोगाकडून काय त्यावरती नेमकी प्रतिक्रिया? आयोगाला देर आहे दुरुस्त आहे पण ते दुरुस्त सरकारमुळे आलेलं आहे। सरकारकडे जेव्हा आम्ही तक्रारी केल्या की आयोगाचा कारभार ढिसाळ आहे तेव्हा ही आज मीटिंग घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। पण मग अजून सुद्धा जो कृषीच्या संदर्भातला जो महत्त्वाची मागणी होती त्या संदर्भात कुठलाही निर्णय लक्षात घ्या। परीक्षा जी पुढे ढकलली गेली ही प्रमुख मागणी होती। जी कृषीची जी जागा ऍड करायची त्याचं नोटिफिकेशन याच्या आधी झालेलं आहे तेव्हा 25ची एक्झाम ही होती। त्यांनी सांगितलं होतं की कृषीच्या आम्ही 1 महिन्या 2 महिन्यामध्ये त्याची परीक्षा घेऊ। आता 25ची रद्द झाली त्यामुळे आयोगाला सुज्ञ तेवढं म्हणजे कळत असेल त्यांनी ही परीक्षा पुढे घेऊन ते जे कृषीचे पद आहेत ती याच्यामध्ये भरती केली जाणार तीही मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे। नोटिफिकेशन वरती ठाम आहे ते विद्यार्थी तोपर्यंत आंदोलन लक्षात घ्या। आंदोलनाचा बेस मला माहिती आहे। पहिल्यांदा कृषीचा आमचा निर्णय लागल्यानंतर राज्यसेवा पुढे ढकलली जावी ही मागणी होती ती मागणी सरकारने पूर्ण केलेली आहे। माननीय पण मग काय या सगळ्या संदर्भात कृषीचे सुद्धा एक लक्षात घ्या परीक्षा पुढे ढकलली गेली ती 1-2 महिन्यात होणार होती त्याच्यामुळे ती ऍड होणारच ना आणि ती ऍड करण्याची हीच मागणी आपण सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे। आत्ताची मागणी काय होती 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलली। नोटिफिकेशन वरती विद्यार्थी म्हणतात की जोपर्यंत तुम्ही बघताल सगळ्यांना विषय माहिती आहेत जे बाकीचे त्यांना वाटतं पण त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार ती मागणी कशी पोहोचवावी आम्ही पोहोचवलेली आहे। प्रक्रिया असती आयोगाची पण ढिसाळ कारभार मान्य आहे। ज्या कृषीचे पद ऍड केली जाणार आहेत राज्यसेवामध्ये ऍड केली जाणार आणि तसं नोटिफिकेशन MPC काढेल। जर विद्यार्थ्यांना म्हणायचं असेल आत्ताच या आत्ताच जा मग त्यांनी नोटिफिकेशन काढावं आमचं काही म्हणणं नाही। रुपाली पाटील आपण पाहू शकतो हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने हे विद्यार्थी अजूनपर्यंत ठाम आहेत जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।